जागा तुम्हाला द्यायची आहे पुन्हा. त्यांना बोला. लक्ष्मीकांत मित्रांनो, आज नागपूरच्या या काठामार्टी परिसरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून समतागिरी दल आणि भारतीय बौद्ध महासभाचे कार्यकर्त्यांनी त्यांना एक मागणी केली आहे भारत रत्नाची. आणि आज त्यांच्या भारतीय बौद्ध महासभा आणि समतागिरी लोकांना दिलेलं आहे आणि त्यांच्याला आवश्यक आहे. आपल्याकडे दिलेलं आहे त्यांची प्रतिक्रिया किंवा जाणून घ्यायचा. मी भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य संघटक या नात्याने भारतीय बौद्ध महासभा नागपूर नगर जिल्हा ही शाखा माझ्यासोबत आज या ठिकाणी काटन मार्केटमध्ये समाज क्रांतीचे अग्रदूत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने त्यांना माल्यार्पण करण्याकरता, त्यांना अभिवादन करण्याकरता आणि त्यांच्या विचाराला अनुसरून मानण्याकरता या ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत. बंधूंनो, आपल्याला माहीत आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या पद्धतीनं समाज क्रांतीचं काम केलेलं आहे ते पहिले अग्रदूत होते, पहिले त्यांना स्थान मिळालेलं आहे. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून या गोरगरिबावर जो अन्याय अत्याचार होत होता, ज्याला शूद्र आणि अतिशूद्र गणल्या जात होतं, ज्याचा छळ होत होता, तो छळ हाणून पाडण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपली क्रांती केली आणि त्याचबरोबर आपल्या शिक्षणाची जे दारे आहेत ते आपल्यासाठी खुली केली. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्यांनी आपला हौस सुद्धा पाण्याचा खुला करून दिला होता. त्या काळामध्ये गरीब लोकांना जे महार मेहतर म्हणायचे त्यांना पाणी सुद्धा पिण्यापासून वंचित ठेवल्या जात होतं. अशा काळामध्ये स्वतःची विहीर त्यांनी मोकळी केली आणि त्याच पावलावर पाऊल टाकत आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याच समाज क्रांतीचा वसा घेऊन त्यांना गुरु मानून पुढे संविधानिक पद्धतीने जे त्यांच्या गोरगरिबांच्या हक्काचे जे लढे लढले, यांनी जसा त्यांनी विहीर ओपन करून दिली, बाबासाहेबांनी महारचा 14चा संघर्ष करून पाणी मुक्त करून दिलं. अशा पद्धतीने गुरु आणि शिष्याची एक जोडी होती. जरी महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी बघितलं नसेल परंतु त्यांच्या विचारावर विचार टाकत त्या पुढे राहिले, कारण की हे विचाराचे गुरु होते. हे कुठल्याही प्रकारचे तुमच्या असे गुरु आणि शिष्याचे यांचं नातं नव्हतं, ते विचारवंताचं नातं होतं आणि तो विचार घेऊनही बाबासाहेब आंबेडकर पुढे चालले. अशा क्षणी लगेच बऱ्याचशा गोष्टी आहेत महात्मा फुलेंच्या बद्दल सांगायच्या, त्या अपुऱ्या पडतील. आणि त्यांच्यासोबत त्यांची अर्धांगिनी जिला आपण सावित्रीमाई फुले म्हणतो, त्या सावित्रीमाई फुलेने देखील पुढे हा संघर्ष चालू केला आणि ज्या स्त्रियांकरता शाळा काढली, अंगावरचे चिकलमातीचे गोळे फेकले तरी ती पर्वा नाही केली. अरे ब्राह्मणशाही आणि भटशाही ही माजलेली होती, मनुशाही माजलेली होती. अशा काळामध्ये महात्मा फुलेनं काही साधं काम केलं नाही, तर त्यांनी आपल्या या गोरगरिबाकरता जे काम केलं ते वाखाणण्याजोगं आहे. जर महात्मा फुले हे माळी समाजाचे त्यावेळेला मानल्या जात होते, म्हणजे ओबीसी समाजाचे मानल्या जात होते आणि बाबासाहेब हे महार समाजाचे म्हणजे बौद्ध समाजाचे मानले जात होते. माळी समाज ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी शिका संघर्ष करा म्हटल्याबरोबर हा महार समाज पूर्वीचा हा बौद्ध बनला आणि बौद्ध बनून आपली प्रगती केली आणि प्रगती करून आपला अन्याय अत्याचार जो आहे सामाजिक बंधन जे आहे तोडत आपला पुढे चाललेला आहे. त्याचप्रमाणे जर माळी समाजाचे लोक यांनी सुद्धा बाबासाहेबांना मानलं असतं आणि आपले पुढे राहिले असते, विचार घेऊन ओबीसी समाज देखील आला असता. ओबीसी समाजातील ते महात्मा फुले माळी समाजाचे होते, माळी समाज आमच्या सोबत जुडला असता ह्या विचारामध्ये आणि आमच्या या दुप्पट कार्यकर्ते झाले असते आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये समाज क्रांती झाली असती. कोणत्याही प्रकारचा विसृतीचा भाव नाही. मनुवादी पोकाळलेला होता, ब्राह्मणशाही, भटशाही, लाटशाही अशी माळी होती. भटजी शेठजी लाटजीचं हे राज्य होतं. त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी संघर्षमय कार्यक्रम करून आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या धनाची पर्वा न करता, एवढा धनाढ्य माणूस असून त्यांनी समाजाकरता आपलं जीवन अर्पण केलं. स्वतः जीवन अर्पण केलं नाही तर आपल्या अर्धांगिनी सावित्रीबाई फुले यांना सोबत घेऊन त्यांनी अनेक शाळा काढल्या आणि हे कार्य केलं. बंधूंनो, अनेक असे विचार आहेत आणि म्हणून आपण देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकलं पाहिजे. त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठीच आम्ही आज या ठिकाणी हार अर्पण करतो. हार अर्पण करणं आमचा हा शोभाग नाही आहे की आम्ही हार अर्पण केला ते लोकांना दाखवण्याकरता नाही आहे, तर खऱ्या अर्थाने आज त्यांच्याजवळ आम्ही शपथ घेतो की तुम्ही ज्या पद्धतीने समाज क्रांतीचं एक समतेचं, ममतेचं आणि मैत्रीचा जो संदेश दिला त्या संदेशाला आम्ही पुढे घेऊन आम्ही चालणार आहोत.
याकरता आम्ही ही शपथ या ठिकाणी घेतो आणि म्हणून भारतीय बौद्ध सभा नेहमीच पुढाकार घेत असते. समतेचं राज्य आलं पाहिजे, सर्वांना कुठल्या प्रकारची वीज देश न बाळगता हा समाज एक संग्राम कोणावर अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे, याकरता ही लढाई असते. यासारखा हा संदेश असतो. जय भीम, नमो बुद्धाय. महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि माझी एक मागणी पुन्हा आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुलेंना खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता गांधी नसून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आहेत, ज्यांनी समाज उत्थानाकरता काम केलं, नोकरी धाड करून दिली स्त्री आणि पुरुषाकरता शिक्षणाची. ते खरे महात्मा फुले आहेत राष्ट्रपिता आमचे. म्हणून आम्ही त्यांना समाज क्रांतीचे अग्रदूत आणि राष्ट्रपिता म्हणतो. या अशा राष्ट्रपित्याला कोटी कोटी अभिवादन करतो आम्ही सर्व भारतीय बौद्ध महासभेचे. आज त्यांच्या जयंती निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांनी स्थापन केलेली, त्याचप्रमाणे समता सैनिक दल बाबासाहेबांनी निर्माण केला. त्यांची मागणी आहे की महात्मा फुलेंना खऱ्या अर्थाने भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा. भारतरत्न त्यांना म्हटलं पाहिजे. आम्ही म्हणतो उद्यापासून भारतरत्न आहेत ते, परंतु सरकारी नियमाप्रमाणे भारत सरकारने त्यांना भारतरत्न ही उपाधी दिली पाहिजे, असं आम्ही या ठिकाणी त्यांना मागणी करतो. जर देत नसतील तर याकरता भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल संघर्ष देखील करायला तयार आहे. जय भीम. या भारत देशामध्ये पहिली शाळा या दाम्पत्याने पुणे येथे 1928 मध्ये काढली, भिडेवाड्यामध्ये. त्यावेळेस 4-5च विद्यार्थी आणि विद्यार्थिनी होते. त्यानंतर हे वाढत गेले आणि शाळा शिकवत असताना सावित्रीबाईचे काय हाल झाले आपण पाहिले आहे, वाचले आहेत. आणि तरीही न डगमगता त्यांनी आपले शिक्षण चालूच ठेवलं, शिकवणं चालूच ठेवलं. आणि फातिमा बेग आणि मुस्लिम समाजाची एक पहिली शिक्षिका फातिमा बेग आहे. अशा अनेक विद्यार्थिनी त्यांच्या शाळेमधून निघाल्या. त्याच्यानंतर अनेक शाळा त्यांनी काढल्या आणि प्रत्येकाने शिक्षण घ्यावं. अशी जे शूद्र आहेत त्यांनाही शिक्षणाचा अधिकार आहे. पेशवाईमध्ये तसंच आम्ही 2500 वर्षाचा काळ पाहतो, आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. पण सामाजिक राजकीय क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना समान न्याय असावा असे हे फुले दाम्पत्यांचे विचार होते आणि शेवटपर्यंत त्यांनी आपले जपले. तसेच शेतीविषयक धोरण त्यांचे फार चांगले होते. शेतीविषयक धोरण राबविताना जोडधंदा शेतकऱ्यांनी करावा, त्यांना मुबलक शेती कर्ज मिळावे आणि त्यांना सुख सोयी मिळावा, याकरता राणी व्हिक्टोरियाच्या मुलासोबत त्यांची लढाई झाली कलकत्ता येथे आणि शेतकऱ्याला त्यांनी न्याय मिळवून दिला. या दाम्पत्यांनी शेवटपर्यंत आपलं आयुष्य समाजासाठी राबविलं. हे फार मोठं योगदान त्यांचं आहे आणि महात्मा पदवी त्यांना योग्यच आहे. एवढेच नव्हे तर त्यांना अवॉर्ड सुद्धा मिळाला पाहिजे आणि एवढीच आमची मागणी आहे. डॉक्टर बाबासाहेब शिक्षणाच्या या माध्यमातून संस्कार दिलेला आहे आणि त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला अनुसरण करून त्यांना आपला गुरु मानलेला आहे आणि त्यांना सुद्धा भारताची मागणी केली आहे. याच्याकडे काय करणार? बाबासाहेब नेहमी आपल्या भाषणामध्ये म्हणत होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ये गाव होतं दहाडेगा आणि तेच विचार आमचे फुले दाम्पत्याचे होते. त्यामुळे त्यांनी शाळा चालू केल्या आणि बाबासाहेब समतेच्या विचाराने फुले दाम्पत्य चालत होतं. समान अधिकार सर्वांना असावा, दलित, शोषित, पीडित, वंचितांना सुद्धा समान अधिकार असावा असे फुले दाम्पत्याचे विचार होते आणि म्हणून बाबासाहेब त्यांना गुरु मानत असत. आणि संविधान लिहिताना सुद्धा फुले दाम्पत्याचे जे विचार आहे बाबासाहेबांनी नमूद केलेले आहे संविधानामध्ये. एवढं मोठं योगदान आहे या दाम्पत्याचं की यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे. आणि त्यांच्याजवळ कोणती जातपात नव्हती, त्यांना मुलं बाळे नव्हते, अनाथ लोकांसाठी त्यांनी शाळा काढली. बालविवाह नसावा किंवा विधवा झाल्यानंतर त्यांना लग्न करण्याची मुभा असावी असे दाम्पत्याचे फार मोठे विचार होते. आणि आज काय मराठीमध्ये यांचे फार मोठं प्रकाशन आहे, पण हिंदी इंग्लिशमध्ये यांचं प्रकाशन नाही आहे. म्हणून त्यांचे जे विचार आहे आजपर्यंत ते लोकांपर्यंत पोहोचले नाही आणि त्यांचे जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांचं ट्रान्सलेट हिंदी इंग्लिशमध्ये झालं पाहिजे. सत्यशोधक त्यांचा एक समाज आहे, जातीरहित समाज असावा असे त्यांचे विचार होते. त्याप्रमाणे त्यांना सुद्धा विचार होता आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या घरातली
त्या दलितांसाठी उभी केली आणि त्यामध्ये काय संदेश त्या लोकांपर्यंत पोहोचणार? आम्हाला 2.5 वर्षापासून आमच्या दलित, शोषित, पीडित, वंचित समाजाचा न्याय मिळत नव्हता. पाणी पिण्याचा हक्क आम्हाला नव्हता. आणि पाणी हे सार्वजनिक आहे. पाणी हे जीवन आहे. मनुष्य पाण्याशिवाय जगू शकत नाही. 20-21 दिवस तर अन्नाशिवाय जगतो. पाणी हा आपला अधिकार आहे. म्हणून आमच्या लोकांना पाणी मिळत नव्हतं. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या वाड्यातच विहीर खोदली, हौद केला आणि ते सार्वजनिक सर्व लोकांसाठी पाण्याचा हक्क लिहून दिला. आपल्याकडे मान्यता दिलेलं आहे त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. आपली जी मंत्री साहेब दिलेलं आहे, मंत्री साहेब दिलेलं आहे, त्यांची प्रतिक्रिया घेऊया. आणि आज फुले दाम्पत्यांना यांच्या सगळ्याला मान्यता करून एक आवाज तिथं केलं आहे, त्यानुसार त्यांची प्रतिक्रिया घेतात. आपला मी म्हणते बी राहुल बोधी चैत्यभूमी मुंबई भारतीय बौद्ध महासभा आज या ठिकाणी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी नागपूर या ठिकाणी होऊ घातली आहे. आणि या जयंती दिनी महात्मा ज्योतिराव फुले त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना हारार्पण करून स्मरणार्थ अभिवादन केलं आहे. आणि आजच्या जयंती दिनाच्या सर्वांना हार्दिक मंगल कामना. आज या ठिकाणी फुले दाम्पत्याचा इतिहास जिवंत ठेवणं काळाची गरज आहे. ज्या काळामध्ये महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, चूल आणि मूल एवढंच होतं, त्या महिलांना आणि पुरुषांना सुद्धा बऱ्याचशा शिकण्याचा अधिकार नव्हता, आम्हाला हीन दर्जा दिला जात होता. अशा या बहुजन वर्गासाठी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे पहिले या ठिकाणी पहिली पुण्यातली शाळा काढली भिडेवाड्यामध्ये. आणि आज रोजी पाहता सावित्रीबाई फुलेला त्या ठिकाणी पहिली शिक्षिका म्हणून शिकवलं. आणि आजच्या जर स्त्री वर्ग सुशिक्षित असेल, शिकत असेल, आजची मंत्री संत्री जे कोणी पदावर असतील, जे डिग्र्या घेत असतील, आजची आई जर सुशिक्षितपणाने जर वागत असेल तर हे केवळ महात्मा ज्योतिराव फुले यांच्या माध्यमातून आहे. म्हणून आजच्या दिनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या चरणी अभिवादन करून एवढंच सांगू इच्छितो की ज्योतिराव फुले म्हणत विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ अविद्येने केले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. म्हणून आम्ही शिकलो पाहिजे, चांगलं शिकलो पाहिजे, संघटित झालो पाहिजे, चांगल्या कार्यासाठी झालो पाहिजे आणि संघर्ष एकीने चांगल्या कामासाठी केला पाहिजे. म्हणून आजच्या दिनी एवढंच सांगू इच्छितो, सावित्रीबाई फुले काय म्हणतात? महात्मा फुले यांनी जर सावित्रीबाईला शिकवत नसतं तर आजची ही परिस्थिती सुधारली नसती. आजची माझी आई त्या काळच्या परिस्थितीला तोंड देत राहिली असती. तर पुढे एका मिनिटात सांगेल, अहो फुल्याने जर का शिकवले नसते सावित्री आईला, अहो फुल्याने जर का शिकवले नसते सावित्री आईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. त्या 7 पडद्याच्या आत, त्या 7 पडद्याच्या आत नारीची सुंदर जात, नारीची सुंदर जात, दासी होऊन या राह्याची, दासी होऊन या राह्याची, जशी वाघीन पिंजऱ्यात, जशी वाघीन पिंजऱ्यात. स्त्री मुक्तीला दिला तडाखा, स्त्री मुक्तीने दिला तडाखा त्या पेशवाईला, स्त्री
स्त्री मुक्तीने दिला तडाखा त्या पेशवाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आपण मेश्राम साहेब पकडलेला आहे आणि त्यांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा त्यांच्या दाम्पत्य यांना पुष्पहार आवाहन केलं आहे. संघटनांनी आपण काय करायचं? मी विजय मेश्राम, अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा नागपूर महानगर जिल्हा. आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कॉटन मार्केट चौक या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यासाठी सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहे. मी या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाच्या वतीने सुद्धा मी सर्व भारतवासियांना हार्दिक आणि मंगल शुभेच्छा देतो. या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. या निमित्ताने मी शासनाला एक मागणी करेल, हे जर दाम्पत्य जन्माला आलं नसतं या देशात शिक्षणाची मुळं रुजली नसती, समता स्थापन झाली नसती आणि या देशातील सर्व जाती धर्म पंथांच्या लोकांवर या दाम्पत्याचे लई उपकार आहेत. महत्वाचं स्त्री शिक्षणाचा जो पाया सावित्रीबाईंनी रचला आणि आज या देशातल्या महिला सुशिक्षित होऊन शिक्षणाचं महत्त्व त्यांनी कळवून दिलं आणि त्याचा लाभ या भारत देशाला होत आहे. त्यामुळे या दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार हा मिळाला पाहिजे अशी या प्रसंगी मी प्रामाणिकपणे मागणी करतो आणि शासन दरबारी ही मागणी आम्ही लावून धरणार आहे. जोपर्यंत महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळणार नाही तोपर्यंत ही मागणी चालू राहणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसात आम्ही याबद्दल एक चांगली सभा घेऊन आणि तो त्यांचा भारतरत्न पुरस्कार मिळण्याचा कार्यक्रम आम्ही ठरवू आणि त्या पद्धतीने शासनाशी बोलू. पुन्हा एकदा मी सर्व भारतवासियांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानंतर शुभेच्छा देतो. जय भीम, जय संविधान. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा विजय असो. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा विजय असो. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजय असो.